एक महत्त्वाची बातमी सविस्तर। राज्यात जूनचा 15 पूर्ण झालेला आहे, तरी सुद्धा अजूनही पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे ढग दाटून आलेत। शेती कामांपासून पाण्यापर्यंत अनेक प्रश्नांच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत। यातच जूनच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये राज्यात 69% पावसाची तूट नोंदवली गेली आहे। यानंतरही पुढचे काही दिवस मान्सूनचे मार्गक्रमण संत गतीनेच राहण्याचा अंदाज आहे। राज्यामध्ये 18 जून नंतर मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू होईल अशी शक्यता मात्र हवामान खात्याने वर्तवली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या सरासरीच्या 2%च पाऊस पडलेला आहे। पाणी टंचाईचं संकट त्यामुळे अधिकच गडद बनलंय। दुसरीकडे धरणांची पाणी पातळी सुद्धा घटत चाललेली आहे। 28 धरणांमध्ये केवळ 19% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। रायगडमध्ये जून सरासरीच्या 2%च पावसाची नोंद तिथे झालेली आहे, त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न गंभीर बनतोय। संपूर्ण ठाणे जिल्हा आणि जिल्ह्यामधील प्रमुख औद्योगिक पट्ट्यांसाठी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बारवी धरणामधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरलाय। सध्या धरणामध्ये केवळ 25.23% पाणीसाठा उपलब्ध आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा सुमारे 37% इतका होता। धरणाच्या पाणीसाठ्यात झालेली ही लक्षणीय घट जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि औद्योगिक क्षेत्रासाठी धोक्याची घंटा ठरतेय। यंदा पावसाच्या आगमनाला झालेला उशीर, वाढते तापमान आणि पाण्याचा वाढलेला अधिकचा वापर यामुळे साठ्यात अधिक गतीने घट होतीये।